नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला, खालील चित्राचे निरीक्षण करून दिलेल्या मुद्द्यांवर तुझे मत व्यक्त कर। मुद्दे आहेत व्यवसाय, चित्रातील परिसर, चित्रातील संभाषण, चित्रातील व्यवसायाचा जिल्हा, समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी। उत्तर, दिलेल्या चित्रातील व्यवसाय मासेमारी हा आहे। चित्रातील परिसर हा समुद्र किनाऱ्यावरील आहे। संवाद पाहूया। तारा, कोळी मामा तुम्ही काय करीत आहात? कोळी मामा, मासे पकडण्यासाठी जाळे पसरवित आहे। 4. मासेमारी हा व्यवसाय रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। 5. समुद्रातून आपल्याला मासे, शंख, शिंपले, मोती तसेच विविध खनिजे मिळतात। तर अशा रीतीने तुम्हाला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्वमत लिहायचे आहे। प्रश्न दुसरा, ऐक व लिही। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचे शिक्षक जोडाक्षरयुक्त 2 ओळी सांगतील, तर त्या तुम्ही ऐकून लिहायच्या आहेत। तर उदाहरणासाठी आपण काही ते जोडाक्षरयुक्त ओळी पाहूयात। उत्तर, पहिलं वाक्य आहे, जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। दुसरं वाक्य आहे, तो म्हणाला, मी तुमच्या सपनमिक्याचा मुलगा। प्रश्न तिसरा, कोडे पूर्ण करा। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला काही उभे शब्द व काही आडवे शब्द दिले आहेत। तर यांचा वापर करून तुम्हाला शेजारील कोडे पूर्ण करायचे आहे। तर पहिला उभा शब्द आहे क्रियापदाचा एक प्रकार। तर क्रियापदाचे मुख्य सकर्मक, अकर्मक असे क्रियापदे आहेत। तर त्यापैकी एक उपप्रकार पाहूया, तो आहे सहाय्यक। तर या ठिकाणी आडवा शब्द पाहूया आपण। पहिला, खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण। तर खूप मोठ्या शरीरासाठी अवाढव्य किंवा महाकाय असे शब्द येतात। तर तुम्ही पाहू शकता की जो दुसरा शब्द आपल्याला लिहायचा आहे त्यातील जो दुसरा अक्षर आहे तो हा आहे, म्हणजेच जो आडवा शब्द आहे तो महाकाय येईल। दुसरा उभा शब्द पहा, प्रश्नार्थक सर्वनाम। तर दुसरा अक्षर य आहे, म्हणजेच काय हा उत्तर येईल। आडवा शब्द पहा, खाशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर खाशाबा जाधव हे कुस्ती खेळायचे। तर कुस्तीसाठी ते समानार्थी शब्द वापरूया, कारण तिथील जो पहिला अक्षर आहे तो क आलेला आहे। तो उत्तर येईल कसरत। तर अशा रीतीने तुम्हाला कोडे पूर्ण करायचे आहे। प्रश्न चौथा, दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून लिहा। ओळ आहे, रिमझिम रिमझिम पाऊस धारा। उत्तर आहे अंग भिजूनी गेला सारा। प्रश्न पाचवा, पुढील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा। तर खाली एक वाक्य दिलेले आहे, यामध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा योग्य वापर करून हे वाक्य पुन्हा लिहायचे आहे। तर विरामचिन्हांचा वापर केलेले योग्य वाक्य पाहूया आपण। उत्तर, काही सांगू नका, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले? साहेब म्हणाले। प्रश्न सहावा, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर शाळेत पहिल्या दिवशी कोणाशी व काय बोलणार याची कल्पना करून संवाद रूपात लिही। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत। तर लॉकडाऊन नंतर शाळा प्रत्यक्ष सुरू झालेल्या आहेत। तर शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही कोणाशी व काय बोलणार हे तुमच्या स्वमताने लिहायचे आहे, कल्पना करून लिहायचे आहे। तर खाली तुम्ही काही उदाहरण पाहू शकता जे संवाद रूपात दिलेले आहेत। तर अशा रीतीने तुम्हीही संवाद लिहू शकता। प्रश्न सातवा, पुढील वाक्यांचे काळ बदलून लिही। अ, जॉन जेवत आहे हे वाक्य पूर्ण भूतकाळात लिहायचे आहे। तो उत्तर आहे जॉन जेवत होता। ब,
खूप पाऊस पडेल हे वाक्य साध्या वर्तमान काळात बदलायचे आहे, तर उत्तर आहे खूप पाऊस पडतो. प्रश्न 8वा, दवाखान्यात दिसणाऱ्या कोणत्याही 2 सूचना लिहा. तर दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर खूप साऱ्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही सूचना आपण पाहूया. 1. शांतता राखा. 2. रुग्णाजवळ जास्त व्यक्तींनी थांबू नये. ब. खालील वाक्यातील चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिही. तर खाली दिलेल्या वाक्यात चुकीचा शब्द दुरुस्त करून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे. तर वाक्य आहे, मी येणार होते परंतु माझी बस चुकली. प्रश्न 9वा, खालील जाहिरात वाचून सोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर या ठिकाणी तुम्हाला एक जाहिरात दिली आहे. ही जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे कोणत्या शब्दांवरून समजते? उत्तर, जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे 100% पर्यावरणपूरक या शब्दामुळे समजते. 2. स्वच्छतेसंबंधी एक घोषवाक्य तयार करा. उत्तर, स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर. तसेच स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाही तर कायमचे आजारपण. 3. 40% सूट म्हणजे 100 रुपयांवर किती रुपयांची सूट मिळेल? उत्तर, 40% सूट म्हणजे 100 रुपयांवर 40 रुपयांची सूट मिळेल. 4. पर्यावरणपूरक अशा आणखी कोणत्या प्रकारच्या पिशव्यांचा वापर करता येईल? उत्तर, पर्यावरणपूरक अशा आणखी कापडी पिशव्यांचा वापर करता येईल. प्रश्न 10वा, दिलेल्या चित्रावरून गोष्ट तयार करून लिही. गोष्टीला योग्य शीर्षक दे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला चित्राचं निरीक्षण करायचं आहे व योग्य गोष्ट लिहायची आहे. तर दिलेल्या चित्रामध्ये आजी आपल्या नातवंडांना गोष्ट सांगत आहे. आजीच्या गोष्टी सर्वांना आवडतात, त्यामुळे आजीने जशी गोष्ट सांगायला सुरुवात केली तसे इतर प्राणीही जमा झाले. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्टीचे नाव आहे मेणबत्तीचा गर्व. एकदा शामरावांकडे खूप पाहुणे येणार होते. शामरावांनी मेजवानीचा बेत केला होता. वेळ रात्रीची होती म्हणून त्यांनी मोठी मेणबत्ती पेटवली आणि ते पाहुण्यांची वाट पाहू लागले. मेणबत्ती ऐटीत सभोवती पाहू लागली. तिला गर्व झाला. ती म्हणाली, येथे चंद्राचा प्रकाश येत नाही, येथे सूर्याचा प्रकाश येत नाही, येथे फक्त माझाच प्रकाश आहे, म्हणजे चंद्र सूर्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. शामरावांनी ते बोलणे ऐकले. त्यांना मेणबत्तीचा राग आला. ते उठले आणि त्यांनी मुद्दाम खिडकी उघडली. खिडकीतून जोराचा वारा आला, त्यामुळे मेणबत्ती विझली. मेणबत्ती खजील झाली. तिचा गर्व उतरला. ती पश्चाताप करू लागली. तेव्हा शामराव तिला म्हणाले, गर्व केव्हाही वाईट असतो. गर्व केल्यामुळे अशी फजिती होते. तात्पर्य, गर्वाचे घर नेहमीच खाली असते. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट सुद्धा लिहू शकता. विषय हिंदी. प्रश्न पहिला, निम्नलिखित पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ करो. कृति 1, आकृति पूर्ण करो. इनके बच्चों में झगड़ा हुआ. उत्तर है टीटू गिलहरी और चिंकी चिड़िया. 2, इसका घर खोखल में था. उत्तर है टीटू गिलहरी. 3, इसके बच्चे फलों को जूठा कर देते थे. उत्तर है चिंकी चिड़िया. 4, इसके बच्चे पेड़ के तने में रहते थे. उत्तर है टीटू गिलहरी. 5, वाक्य में आया विशेषण ढूंढो. टीटू सब बच्चों का ध्यान रखती. इस वाक्य में आया हुआ विशेषण है सब. यह संख्यावाचक विशेषण है. प्रश्न दूसरा, दी गई सूचना के अनुसार कृति करो. 1, नीचे दी गई घटनाओं का उचित क्रम लगाओ. फसल शब्द है फसल कटाई, बोवाई, जुताई, तोड़ना. उत्तर है जुताई, बोवाई, फसल कटाई, तोड़ना. 2, हिंदी भाषा की वर्णमाला में कितने स्वर है? उत्तर, हिंदी भाषा की वर्णमाला में 13 स्वर है. 3, निम्नलिखित वर्णों में से व्यंजन अलग करके लिखिए. व्यंजन है ग, छ, प, द, ब. 4,
निम्नलिखित शब्दों की सहायता से संयुक्ताक्षर बनाओ। उत्तर है 1 चम्मच, दूसरा उत्तर है पुस्तक। 5 पंचमाक्षर ध्वनि लिखिए। ड, त्र, न, न तथा म पंचमाक्षर ध्वनि है। प्रश्न तीसरा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। 1 पेड़ के उपयोग बताओ। तो पेड़ से हमें फल, फूल, लकड़ी, ऑक्सीजन, शुद्ध हवा, औषधि और छाया मिलती है। यह पेड़ के उपयोग है। 1 वाक्य तैयार करो। 2 तालिका की सहायता से वाक्य बनाओ और लिखो। वाक्य है मैं पाठशाला जाता हूँ। 2 जॉन पाठशाला जाता है। 3 मैं पाठशाला जाती हूँ। ब उत्तर है 1 बच्चे रोटियां खाते हैं। 2 रीना रोटियां खाती है। 3 अशोक रोटियां खाता है। इस तरह आपको तालिका की सहायता से वाक्य बनाने हैं। सब्जेक्ट इंग्लिश। क्वेश्चन नंबर 1 मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम गिवन वर्ड्स। तर विद्यार्थ्यांनो खाली काही शब्द दिले आहेत, या शब्दांचा वापर करून तुम्हाला मीनिंगफुल सेंटेन्स एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहे। ते शब्द आहेत ईट, फ्रूट, व्हेजिटेबल्स। आन्सर ईटिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर गुड फॉर आवर हेल्थ। 2 शब्द आहेत हॅपी, विश, इयर, न्यू। आन्सर I would like to wish you Happy New Year. Question number 2 write opposite words of one same. The answer is different. 2 inside. The answer is outside. Question number 3 put the words in alphabetical order. तर खाली काही शब्द दिले आहेत, त्यांचा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तुम्हाला शब्द लावायचे आहेत। तर शब्द आहेत प्ले, पॅरेंट्स, ईच, स्टील, लिव्स, ग्रास। आन्सर ईच, ग्रास, लिव्स, पॅरेंट्स, प्ले, स्टील। दुसरे शब्द आहेत बर्ड्स, फ्लाइट, हियर, गीज, ग्रुप, पर्सन। द अल्फाबेटिकल ऑर्डर इज बर्ड्स, फ्लाइट, गीज, ग्रुप, हियर, पर्सन। Question number 4 punctuate the sentences. 1 oh no, you are too kind, please stay for lunch today. Answer is 2 come, I will show you. The answer is तर या प्रकारे तुम्हाला विरामचिन्हाचा वापर करून वाक्य लिहायचे आहेत। क्वेश्चन नंबर 5 मेक ॲडवर्स फॉर 1 slow. Answer is slowly. 2 quick. Answer is quickly. Question number 6 write a letter to your friend about a wonderful book you have just nowadays. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही एक नुकताच एक पुस्तक वाचलेलं आहे आणि या पुस्तकाचा माहिती देणारा पत्र तुम्हाला तुमच्या मित्राला लिहायचं आहे। चला आपण उदाहरणासाठी एखादं पत्र पाहूया। तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्हाला प्रथम तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे। डिअर फ्रेंड अमित, हाऊ आर यू अमित? होप यू आर डूइंग फाइन. I am writing this letter to let you know about the book which I have read recently, and I found this book very interesting. Today I want to inform you about a very inspiring book I have read recently. I am sure you will like it too. Shamchi Ai is an autobiography of social activist Panduranga Sadashiv Sane, known as Sane Guruji. It's regarded as one of the greatest tribute to mother's love in Marathi literature. This book is a representation of the love of mother for her child. This book is really inspiring. Take the time to read it. I am fine here. Convey
माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स, टेक केअर. युअर्स लव्हिंगली, परेश. क्वेश्चन नंबर 7. राईट अ स्टोरी विथ गिवन क्लूज. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांच्या सहाय्याने एक अर्थपूर्ण कथा तयार करायची आहे. द स्टोरी नेम इज द शेफर्ड बॉय अँड द वुल्फ. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ ब्युटिफुल विलेज. In that village there was a carefree boy named Ajay. Ajay was having sheep, almost like 50 to 60 sheep were there. But Ajay didn't want to take care of the sheep. He always wanted to run in the fields and play in the park. So one day he thought a mischievous plan. He decided to have fun with villagers. The next morning he shouted, "Wolf, wolf, wolf." All the villagers ran and came with their sharp tools and ropes. But when they came, they saw nothing. They asked Ajay that, "Ajay, where is Wolf? Did you make fun of us?" He just laughed. Again after a few days he cried out, "Wolf, wolf," and the villagers again came running up the hill, only to find that the shepherd boy had fooled them. He laughed and laughed, seeing that he had succeeded in fooling them again. However, this time the villagers were very angry and they told him that the next time he cries out for help, they would not come. Then the villagers left angrily, and then next day one wolf came. Ajay shouted, "Wolf, wolf." The villagers thought that he was again fooling them, so they decided not to hear him. They didn't came. Wolf got advantage and took all the sheep with him, and in the last Ajay lost all his sheep. Moral: liars are not believed even when they speak the truth, so never lie. तर अशा रीतीने तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. विषय गणित. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. तर खाली कोणाचे माप व कोणाचे प्रकार दिले आहेत, त्यांचे तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहिला माप आहे 240 अंश. तर 180 अंश ते 270 अंश दरम्यानच्या मापाला आपण प्रविशाल कोन असे म्हणतो. दुसरा आहे 180 अंश. तर 180 अंश कोनाच्या मापास आपण सरळ कोन असे म्हणतो. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील चौकटीत दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा. 1. ऋण 5 चौकट धन 5. तर ऋण संख्येपेक्षा नेहमी धन संख्या ही मोठी असते, म्हणून चौकटीत योग्य चिन्ह लिहायचे आहे. दुसऱ्या संख्या आहेत 7 चौकट ऋण 8. तर 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे. प्रश्न तिसरा, संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहा. तर खाली दिलेली संख्या रेषा पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो एक पूर्णांकाच्या इथं खाली पाहू शकता की 5/5 आहेत, म्हणजे छेद 5 आहे. तर ए बिंदूच्या खाली 3/5 व बी बिंदूच्या खाली 7/5. प्रश्न चौथा, चौकोन ABCD काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रथम तुम्हाला चौकोन ABCD काढायचा आहे. तर सम्मुख कोनाच्या जोड्या पाहूया. कोन ABC व कोन ADC. तर 3 अक्षरी कोनाचे नाव लिहिले आहे. तुम्ही 1 अक्षरी ही कोनाची जोडी लिहू शकता. उदाहरणार्थ अंडरलाईन केलेलं पहा की कोन B व कोन D. दुसरी जोडी आहे कोन BAD व कोन BCD. तुम्ही 1 अक्षरी नाव सुद्धा लिहू शकता. कोन A व कोन C. 2. चौकोनाच्या कर्णाची नावे. तर चौकोनाचे कर्ण आहेत कर्ण AC व कर्ण BD. प्रश्न 5वा, खालील उपप्रश्न सोडवा. 1. 48 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा. तर लसावी आणि मसावी काढण्यासाठी आपण मूळ अवयव पद्धत वापरणार आहोत. तर प्रथम दिलेल्या संख्येचे अवयव काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता 84 चे अवयव काढूया. 42 गुणिले 2 84. 21 दुणे 42. 7 त्रिक 21. 7 एके
7. तर याप्रमाणे मूळ अवयव काढून झालेले आहेत. आता आपण आडव्या मांडणीत ते लिहून घेऊया. 48 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 84 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. आता आपण 48 व 84 यांचा मसावी काढूया. तर प्रथम आपण या दोघांमधील सामायिक विभाजक लिहूया. या दोघांमधील सामायिक विभाजक आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3. तसा या तिघांचा गुणाकार केला असता गुणाकार येतो 12. म्हणजेच 48 व 84चा मसावी 12 आहे. आता आपण 48 व 84चा लसावी काढूया. तर लसावी काढताना प्रथम आपण जे सामायिक अवयव आहेत ते लिहून घेतो. तर 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि उरलेले जे अवयव आहेत ज्यांना मी वर्तुळ केलं आहे तुम्ही पाहू शकता. हे उरलेले अवयव आहेत तेही लिहायचे आहेत लसावी काढताना. तर 2 गुणिले 2 गुणिले 7 या सर्वांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 2 दुणे 4, 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48 गुणिले 7. तर 48 गुणिले 7 उत्तर येतो 336. तर 48 व 84चा लसावी आहे 336. 2. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. तर या गणितात आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. तर पहिली राशी आहे 25 लिटर भागिले 10 लिटर. तर आपल्याला 25 व 10ला भाग जाईल अशी सारखी संख्या घ्यायची आहे. तर वरती आणि खाली आपण 5ने भागाकार केलेला आहे कारण 5ने दोन्ही संख्याला भाग जातो. तर 5 5 25, 5 दुणे 10. तर उत्तर आलेलं आहे 5 2. 3. 7 सेंटीमीटर लांबीचा रेघ PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने दुभागा. तर आपल्याला 7 सेंटीमीटर लांबीचा रेघ काढून कंपास व पट्टीच्या साहाय्याने दुभागायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पट्टीच्या साहाय्याने 7 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढूया. तुम्ही पाहू शकता की प्रथम आपण रेख काढून घेतलेला आहे. आता कंपासमध्ये अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं आहे. निम्म्या रेषाखंडापेक्षा जास्त माप घेऊन वरती खालती कंस करायचा आहे आणि तोच माप घेऊन दुसऱ्या बिंदूवरून कंस करायचे आहेत. हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तिथे आपण बिंदू दर्शवूया जेणेकरून हे दोन्ही कंस आपल्याला जोडायला सोपे जातील. अशा रीतीने आपण पट्टीच्या साहाय्याने व कंपासच्या साहाय्याने रेषाखंड दुभागलेला आहे. रेषाखंडाला नाव देऊया आपण PQ. तर अशा रीतीने तुम्ही 7 सेंटीमीटर लांबीचा रेघ काढून तो पट्टीच्या साहाय्याने व कंपास पट्टीच्या साहाय्याने दुभागायचा आहे. 4. 12 23 36 48 52 57 47 35 संख्यामधून 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधा. तर या ठिकाणी तुम्हाला 3ने विभाज्य संख्या शोधायच्या आहेत म्हणजेच 3ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण 3ची विभाज्यतेची कसोटी वापरूया. तर 3ची विभाज्यतेची कसोटी कोणती? तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या संख्येला 3ने भाग गेल्यास त्या संख्येला 3ने भाग जातो. आता उदाहरणार्थ पहिली संख्या आहे 12. तर 12 या संख्येतील जे दोन अंक आहेत 1 आणि 2 यांची बेरीज 3 येते. ते 3ला 3ने भाग जातो म्हणून 3ने विभाज्य संख्या आहेत 12. त्याचप्रमाणे 36 48 57. प्रश्न क्रमांक 6. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. 1. अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्या 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो? तर अरमानने 6 फेऱ्यात चाललेले जे अंतर आहे ते आहे 3.252 किलोमीटर. तर अरमान एका फेरीमध्ये चालणारे जे अंतर आहे ते काढायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल. तर 3.252 भागिले 6 केले असता उत्तर येते 0.542. म्हणजेच अरमान एका फेरीत 0.542 किलोमीटर अंतर चालतो म्हणजेच तो 542 मीटर अंतर चालतो. दुसरा प्रश्न. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे तर अशा 3 चॉकलेटची किंमत किती? तर 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे
तर आपल्याला एका चॉकलेटची किंमत काढण्यासाठी 25/5 करावे लागेल. तर भागाकार केला असता उत्तर आले आहे 5 रुपये. म्हणजेच एका चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे. आता आपल्याला एका चॉकलेटच्या किमतीवरून 3 चॉकलेटची किंमत काढायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी गुणाकाराची क्रिया करायची आहे. तर 5 × 3 केले असता उत्तर येते 15 रुपये. म्हणून जी 3 चॉकलेटची किंमत ही 15 रुपये आहे. 3. एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? तर राहुलला एका परीक्षेत 800 पैकी 720 गुण मिळाले आहेत, तर त्याला 1% गुण मिळाले असे आपण समजू. तर आपण मांडणी करूया की 100 पैकी त्याला x टक्केचा अर्थ काय की त्याला भागिले 100. तर x भागिले 100 बरोबर 800 पैकी 720. तर या ठिकाणी भागिले 100 आहेत म्हणून दोन्ही बाजूला आपण गुणिले 100 करू. तर x भागिले 100 गुणिले 100 बरोबर उजवीकडेही तीच क्रिया करू 720 भागिले 800 गुणिले 100. तर डावीकडे तुम्ही पाहू शकता 100 भागिले आणि 100 गुणिले ते गेले आहेत तर शिल्लक राहिलेला आहे x. तर आपण प्रथम दोन्हीकडे 0 कट करूया. दोन्ही 8 एके 8, 8 9 72, 0 कट झाला. तर इथे x बरोबर 90%. म्हणजेच राहुलला परीक्षेत 800 पैकी 720 गुण म्हणजेच 90% मिळाले. विषय विज्ञान. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? उत्तर. सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. आ. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. ई. जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता आहे? उत्तर. जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह पृथ्वी आहे. ई. लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? उत्तर. लाल ग्रह मंगळ ग्रहाला म्हणतात. प्रश्न दुसरा. प्रत्येकी 2 उदाहरण लिहा. 1. सपुष्प वनस्पती. सपुष्प वनस्पती म्हणजेच फुले येणाऱ्या वनस्पती. उत्तर आहे गुलाब, चाफा, सदाफुली. 2. अपुष्प वनस्पती म्हणजेच फुले न येणाऱ्या वनस्पती. उत्तर आहे शैवाल, कवके, नेचे. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. ए. चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये आकर्षण असते. उत्तर आहे विजातीय. बी. निकेल हा धातू टिंबटिंब आहे. उत्तर आहे चुंबकीय. सी. सोने, चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात. धातूच्या या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे तन्यता. डी. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे प्राणीजन्य. प्रश्न चौथा. खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल? ए. भाजी चिरणे. भाजी चिरण्यासाठी सुरी, विळी हे यंत्र वापरू. बी. कापड शिवणे. कापड शिवण्यासाठी सुई, शिलाई मशीन हे यंत्र वापरू. सी. लाकूड फोडणे. लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाड वापरू. डी. ट्रकमध्ये मोठा ड्रम चढवणे. ट्रकमध्ये मोठा ड्रम चढवण्यासाठी उतरण वापरू. प्रश्न पाचवा. खालील उदाहरणांमध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. ए. मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडा गेल्या. उत्तर ध्वनी ऊर्जा. बी. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. उत्तर आहे प्रकाश ऊर्जा. सी. खेळण्याला चावी देऊन सोडले असता खेळणे चालायला लागले. उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. डी. इंधन जाळून स्वयंपाक केला जातो. उत्तर आहे उष्णता ऊर्जा. प्रश्न 6. खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान किंवा दीप्तिहीन आहे ते लिहा. ए. पुस्तक. ही वस्तू दीप्तिहीन आहे. सूर्य दीप्तिमान आहे. पेन दीप्तिहीन आहे.
पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान आहे. प्रश्न 7वा, खालील चित्रातील सांगाड्यावरून प्राणी ओळखा आणि त्यांची नावे लिहा. तर पहिल्या चित्रातील जो सांगाडा आहे तो बेडूक या प्राण्याचा आहे. तसेच दुसऱ्या चित्रातील जो सांगाडा आहे तो पेलिकन या पक्षाचा आहे. प्रश्न 8वा, खाली दिलेल्या चित्रात कोणती घटना दिसते ते रोखण्यासाठी कोणती तुम्ही उपाययोजना कराल? उत्तर, दिलेल्या चित्रात ध्वनी प्रदूषणाची घटना दिसत आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत. 2. घरातील रेडिओ टीव्हीचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावे. 3. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. 4. कारखाने, विमानतळे, बस व रेल्वे स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. प्रश्न 9वा, रेषीय एकसमानगती व रेषीय असमानगती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर, रेषीय एकसमानगती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन. रेषीय असमान गती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी. विषय इतिहास. प्रश्न पहिला, एका शब्दात लिहा. हर्षवर्धनाच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ. उत्तर आहे हर्षचरित. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. कर्नाटकातील चालुक्याची राजधानी टिंबटिंब. उत्तर आहे वातापी, तिला बदामी असेही म्हणतात. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. 1. बौद्ध धर्म. उत्तर आहे आर्य सत्य. 2. इस्लाम धर्म. उत्तर आहे कुराण. 3. जैन धर्म. उत्तर आहे त्रिरत्ने. 4. शहरी शासन व्यवस्था. उत्तर आहे नगर परिषद. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज जीवन त्या परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो. मानवी समाजाच्या आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. 2. समाजात कायद्याची गरज का असते? उत्तर, समाजाचे व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी, मूलभूत हक्कांचे जतन करण्यासाठी, लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते. प्रश्न तिसरा, सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामे केली? उत्तर, माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. अशा प्रकारे सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. 4. जिल्हा परिषदेची कार्य स्पष्ट करा. उत्तर, जिल्हा परिषदेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी योजना आखून त्यावर अंमलबजावणी करणे, शिक्षणविषयक सुविधा, आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणे, पाणी पुरवठ्याची सोय करणे, शेतकऱ्यांना बी बियाण्यांचा पुरवठा करणे, रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, गावाच्या परिसरात तसेच रस्त्याच्या कडेला झाडे लावणे. 5. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात असे असल्यास तुम्ही कोणती कार्य प्राधान्यक्रमाने कराल? उत्तर, शाळेच्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री या नात्याने मी सर्व मंत्री योग्य पद्धतीने कामे करतात की नाही यावर लक्ष देईन. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी आदेश देईन. शाळेमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देईन. शाळेतील स्वच्छता, सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा राबवण्यासाठी समितीची स्थापना करू. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा राबवू.
विषय भूगोल. प्रश्न पहिला. खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिही. तर पहिल्या चित्रामध्ये हे चित्र जीवाश्माचे आहे. गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. दुसरे चित्र पहा. हे चित्र सौर विद्युत प्रकल्पाचे आहे. या प्रकल्पात सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. सौर ऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हीटर, वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. खाली खडकांचा प्रकार, मूळ खडक, छायाचित्र तसेच रूपांतरित खडके व छायाचित्र दिलेली आहेत. तर जी पहिली चौकट आहे ते मूळ खडकाचा प्रकार लिहायचा आहे. तर तो आहे बेसॉल्ट व दुसऱ्या चौकटीमध्ये तो रूपांतरित खडकाचा प्रकार आहे पहा, तो आहे संगमरवर. प्रश्न तिसरा. पृथ्वी गोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. पृथ्वी गोल. 1. पृथ्वी गोल त्रिमितीय असतात तर नकाशा द्विमितीय असतात. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून घनफळ तयार होते. तर द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. 3. पृथ्वीगोलाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचा अभ्यास करता येतो. 3. नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. प्रश्न चौथा. जोड्या लावा. खाली चित्र दिलेले आहेत, तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिले जे चित्र आहे ते हवामानाशी संबंधित बातमी आहे व दुसरे चित्र आहे ते हवेशी संबंधित बातमी आहे. प्रश्न 8. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेला उतारा व्यवस्थितरित्या वाचायचा आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न अ. वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे? उत्तर. वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे. प्रश्न आ. नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? उत्तर. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा नदी आता केवळ पावसाळ्यातच अनियंत्रित वाहते, नाहीतर तिचे पात्र नेहमी कोरडे असते. प्रश्न ई. उतार्याच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का? तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? उत्तर. नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी मी सहमत नाही. माझ्या मते माणसाने त्याचे वागणे बदलविणे आवश्यक आहे. माणसांनी प्रथम नदी किनारी भागात अतिक्रमण थांबवणे गरजेचे आहे. तसेच नदीला वर्षभर पाणी राहण्यासाठी पाऊस पडणे आवश्यक आहे. त्यासाठी माणसांनी झाडे मोठ्या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.